मात्र टीम ही गावदेवी स्पोर्ट्स वारेट जाऊन पोहोचली आहे आणि मग त्यांच्या भेटीसाठी कोणता संघ येणार आहे हे पाहण्यासाठी ही मॅच चालू असलेली. याआधी टीम रॉयल क्लब संघाचा विचार केला तर मग पहिल्याच सत्रामध्ये सावरोळी संघाला परास्त केलं. दुसऱ्या मॅच मध्ये जर बघितलं गेलं तर पावर शिलार सारख्या संघाच्या बलाढ्य संघाला परास्त केलं आणि आता मात्र टीम धोंडावडवलीच्या विपक्षामध्ये त्यांच्या चॅलेंज एक्सेप्ट करून मैदानात उतरलेत. त्यांच्या मैदानामध्ये उतरलेत आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जर बघितलं गेलं तर निर्णय घेतला गेला तो म्हणजेच क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन आमंत्रित केलाय फलंदाजी करण्यासाठी. आमंत्रित केलं गेलंय फलंदाजी करण्यासाठी. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. या मॅच मध्ये आता कशा प्रकारे केली जाईल कारण की चॅलेंज काहीसं वेगळं असेल. या मॅचची किंमत काहीशी वेगळी असेल कारण की सर ही मॅच जो जिंकेल तो आजच्या दिवसातील क्वालिफायरची मॅच खेळेल आणि तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर इथे डू ऑर डायची परिस्थिती आहे. इथे करा नाहीतर मग मारा असं समीकरण आहे काहीतरी. दोन सलामीचे बॅटर्स बॅटिंग लाईनअप मध्ये जर बघितलं गेलं तर थोडेसे चेंजेस पाहायला मिळतात. एका बाजूला मोनिश जाधव आणि त्याच्या समवेत जर बघितलं गेलं तर मग यतीन पाटील एक सिनियर खेळाडू तर एक युवा खेळाडू यांना प्रमोट केलं गेलंय आणि ते कॉम्बिनेशन आता मैदानामध्ये कशा प्रकारे चाललेले पाहावं लागेल. यतीन पाटीलचा विचार केला तर मागच्याच आठवड्यामध्ये फुडी प्लसची जी टुर्नामेंट झाली त्या टुर्नामेंटमध्ये नक्कीच मॅन ऑफ द सिरीजचा किताब त्याला मिळाला होता. अगदी वयवर्षाचा विचार केला तर 40+ आहे पण अजून देखील क्रिकेट म्हणतात ना की क्रिकेटमध्ये वयोमर्यादा नाहीये. अगदी लहानांपासून लहान ते मोठ्यांपासून मोठ्यापर्यंत कुठलाही पहा क्रिकेटला वयोमर्यादा नाहीये, क्रिकेटला जातपात नाहीये. सगळेजण या क्रिकेटच्या मैदानावरती येऊ पोचतात. हीच तर खरी क्रिकेटची जादू आहे आणि मैदानामध्ये तेच पाहायला मिळते. पहा नॉन स्ट्रायकर एंडला 40+ अगदी 40च्या पुढचा खेळाडू आहे आणि स्ट्रायकर एंडला अगदी जर विचार केला तर अगदी 24 ते 25च्या घरातला म्हणजे युवा आणि अनुभव आणि त्यांच्या विपक्षामध्ये प्रज्वल दळवी षटक क्रमांक पहिला घेऊन. पॉवर प्लेचं षटक प्रज्वल हा देखील एक ताकदवान खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू प्रज्वलला ओळखला जातं. चेंडू क्रमांक पहिला वेगवान होता. ड्राईव्ह केला गेलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहे त्याला उमेश चेंडूला कलेक्ट करून फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ही चोरटी धाव होती. ही दिलेली संधीचं मग सोनं केलेली धाव होती आणि तिथे मात्र एक एक्स्ट्रा धाव कंप्लीट केली गेली आणि एक्स्ट्रा धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फळकावरती 2 प्रज्वल दळवी पुन्हा एकदा मोनिश जाधवच्या विरोधामध्ये सज्ज होत आहे. रंगतदार मॅच सुरुवात केली गेल्या. रॉयल क्लब आयोजित आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी चषक 2023चा हा महासंग्राम भरलाय. अगदी 4 दिवसांची टुर्नामेंट 4 दिवसांची ही मॅच आणि त्यामधला आजचा दुसरा दिवस. पहिल्या दिवसाचा विचार केला तर मीत स्पोर्ट्स कवाड बी संघाने बाजू मारल्या. पहा वेगवान चेंडू होता पण यष्टीरक्षक तिथे फंबल झाले. आदेश मांजरेकर होते यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. बॅटर तर नक्कीच फंबल झाला पण त्याच्या समवेत आदेश देखील फंबल झाला आणि त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर मग एक एक्स्ट्रा धाव कंप्लीट केली गेली आणि मग एका धावेच्या जोडीने पंचांचा इशारा यस बाईटच्या स्वरूपात व्हाईटच्या स्वरूपात व्हाईट प्लस अशा 2 धावा आणि 2 धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर 4 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. पुढचा चेंडू प्रज्वल यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर वेगाने चेंडू ट्रॅव्हल केलाय पण पंचांचा इशारा काय तर मग इथे देखील वाईट चेंडू एक्स्ट्रा धाव इथे देखील मिळेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय आणि मग डिसिजन 9 वरती आहे धावसंख्या आणि पुढचा चेंडू आहे फ्री हिट. शेवटचा अंतिम चेंडू असेल. फ्री हिटचा चेंडू आहे म्हणजे अर्थात जहा भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी. 4 चेंडूचा खेळ आहे. यस ओके 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पुढचा चेंडू यावेळेस फ्री हिटचा चेंडू फटका चांगला आहे.
फटका इथे खूप सुंदर पद्धतीचा आहे. पंचांचा इशारा काय येतोय तर या फ्री हिटच्या चेंडूवरती मोनिश जाधवच्या बॅटमधनं लिहिला गेल्या 4 धावा. धावसंख्या फलकावरती 4 ने वाढेल, जाऊन पोचली गेली ती म्हणजेच अर्थात 13 या आकड्यावरती. तर इथे धावसंख्या फलकावरती जोडला गेला त्या म्हणजेच 13 या आकड्यावरती 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिमचा चेंडू हा फ्री हिटच्या चेंडूवरती एक चांगला फायदा उचलला गेला. दरम्यान आदरणीय सज्जनजी पाटील साहेब यांचं देखील इथे आगमन झालं आहे. अथर्व मोबाईल्सचे प्रोप्रायटर. यस, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू यावेळेस अक्रॉस दी हँड खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा काय तर मग निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि षटक समाप्त देखील होत आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या नुकसानवरती प्रथमतः फलंदाजी करताना टीम रॉयल क्लब झेडके संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळते. अगदी जर बघितलं गेलं तर मग आदरणीय सतीशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर प्रत्येक चौकारास 200 रुपयाचा आणि विकेटसाठी देखील पारितोषिक आहे रॉयल क्लब संघासाठी. आणि त्याचबरोबर आदरणीय सज्जनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समनसाठी एक टॉवर फॅन त्यांच्या माध्यमातून लाभला गेलाय. यस, थँक्यू. चला बोलतोय मॅचकडे. इथे बॅकअप होता, पहा किती सुंदर पद्धतीचा, पण फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर मग धावसंख्या फलकावरती 2 ने वाढेल, जाऊन पोचली गेली 15 या आकड्यावरती. सतीश पाटील साहेबांच्या माध्यमातून त्वरित आमच्यापर्यंत मेसेज पोहोचला की जरी ते इथे उपस्थितीत नसतील तरी पण पारितोषिक त्यांचा उपस्थितीत आहे. पुढचा चेंडू पहा, यावेळेस वेगाने चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचला आणि पंचांचा इशारा. यस, फलंदाज होतोय बाद. विकेट क्रमांक डाऊन होताना पाहिला. हॅलो, चेक. तर इथे विकेट क्रमांक डाऊन होताना पाहायला मिळाला तो दुसरा हनुमान पाटील मैदानाच्या बाहेर आहे. वैयक्तिक धावांचं कॉन्ट्रीब्युशन जर विचार केला तर 3 धावांचा वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन दिलं गेलंय. या दरम्यान टीम धोंडावडवली संघाला देखील शुभेच्छा आल्यात. आदरणीय संतोषजी भोईर धोंडावडवली यांच्या माध्यमातून टीम धोंडावडवली संघासाठी शुभेच्छा आल्यात. यस, थँक्यू. चला बोलतोय मॅचकडे. न्यू बॅटर, न्यू बॅट्समन प्रतीक जाधव स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाजीवरती गोलंदाज उमेश दळवी. 2 चेंडू आतापर्यंत उमेशच्या माध्यमातून लँड केले गेले. पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. ही उमेश दळवीची कॉन्स्टंटन्सी आहे. अगदी सातत्याने एक चांगला खेळ दाखवत आला. हा पहा, आणखी एक चांगला चेंडू, सरळ चेंडू निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आपण टीव्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल. लेफ्ट हँडेड बॅट्समनच्या अगेन्स्ट तुम्ही वायडिश शॉर्कर एक चांगला पर्याय आणि तो दाखवला गेला. प्रॉपर त्या क्रीजमध्ये चेंडू हाताळला आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या स्थिरावली गेली. पुढचा चेंडू यावेळेस शफळ क्रॉस केलाय, जागा बनवण्याचा प्रयत्न आहे. ऑन साईडला खेळलाय मिड विकेटच्या क्षेत्रात आणि मग फेकी करेपर्यंत एक धाव कंप्लीट केल्या. एकाच धावेवरती थांबावं लागेल. या एका धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल, जाऊन पोचती 16. आदरणीय दीपेशजी भोईर साहेब, जयेशजी दळवी साहेब आणि हितेशजी मांजरेकर साहेब यांच्या माध्यमातून टीम धोंडावडवली संघाला शुभेच्छा आल्यात. यस, थँक्यू. होतं मॅचकडे. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजे 16 आकड्यावरती. चेंडू क्रमांक 5वा प्रगतीपथावरती असेल. उमेश दळवी सज्ज होत आहे 5वा चेंडू घेऊन. स्ट्रायकर एंडला मोनिश जाधव. बाटल चांगला आहे.
पहा पहा पहा, सुंदर चेंडू, खूप सुंदर चेंडू, सरळ निघून गेला. अगदी एक स्पॉट बनवला गेला, त्या स्पॉटवरती सातत्याने तिथे चेंडू हाताळले जातात जेणेकरून फलंदाजाला काहीतरी अडथळे येतील आणि त्या अनुषंगाने निर्धाव चेंडूची सांगता होती आणि मग धावसंख्या पुन्हा एकदा स्थिरावली गेली 16 या आकड्यावरती. पुढचा चेंडू, यावेळेस पंचांचा इशारा, या सिटीचा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव गरजेची आहे. ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की आयुष्यामध्ये पैसा येणं गरजेचं आहे, मग तो कुठूनही येऊ द्या, त्याच पद्धतीने आता मी म्हणेन की टीम झिडके संघाला धावा येण्या गरजेच्या आहेत, मग त्या कुठूनही येऊ द्यात, मग धावा महत्वाच्या आहेत. आता धावसंख्या फलकावरती 1 ने वाढेल, 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला, शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. या दरम्यान आदरणीय इथे माजी सभापती भिवंडी ग्रामीणचे आदरणीय सौभाग्यवती रवींद्र जाधव यांचा इथे शुभागमन होत आहे. यस, वेलकम वेलकम वेलकम. आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल, इथे आता शुभागमन होत आहे. नारी शक्ती काय असते ना ते दाखवून दिलं गेलं आपल्याला. अगदी असं म्हणतात ना की चूल आणि मूळ हे सोडून आता आपल्या ग्रामीण नारी देखील एक राजकीय पटलावरती कार्यरत आहेत, हे आपल्याला पाहायला मिळालं. सौभाग्यवती माजी सभापती रवींद्र जाधव यांचा इथे शुभागमन झालाय. यस, वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. होतं मॅचकडे, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. उमेश यावेळेस पाहू शकाल अगदी पाकफुटला गेले, चेंडूला ड्राईव्ह केला गेला, एक धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, कॉलिंग आहे, रनआउटची संधी देखील होती. मोठा मासा गळा लागला असता पण सावरलं गेलंय. पायांमधली चपलाई पहा किती वेगाने, आपण पाहू शकाल. अगदी दुसरे धावेचा कॉलिंग जी दिली होती थोडीशी रिस्की होती, पण म्हणतात ना की रिस्क है तो इश्क है. इथे वेगाने धाव ती कंप्लीट केली गेली दुसरी, आणि मग 2 धाव्यांच्या जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजेच 19 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये जर बघितला गेला तर 6 धावा. म्हणजे उमेशने कमबॅकचे इशारे दिलेत, आपण पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये कशा पद्धतीने धावांचा डोंगर 13 पर्यंत होता, अगदी टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जातं, आणि दुसऱ्या षटकामध्ये जो ती इमारती रचण्याचा प्रयत्न केला गेला त्या खाली आहेत आणि एक विकेट देखील पाहायला मिळाला. म्हणजे एकंदरीत दुसऱ्या षटकात कुठेतरी बाकफुटला आणण्याचं काम केलं गेलंय टीम धोंडावडवली संघाकडनं. पार्टनरशिपचा विचार केला तर मग मोनिश आणि यतीनची 7 धावांची पार्टनरशिप होती, हनुमान आणि मोनिशची 8 धावांची पार्टनरशिप होती, आणि आता मात्र आपल्याला पाहायला मिळते प्रतीक आणि मोनिशची पार्टनरशिप आतापर्यंत 4 धावा जोडल्या गेलात. खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे ओमसाई लाईव्हच्या माध्यमातून. अगदी इंटरनॅशनल क्रिकेटचं ज्या पद्धतीने समरी दाखवल्या जातात ना ते आपल्याला पाहायला मिळतात, आणि विशेष धन्यवाद त्यांचं देखील असेल, इथपर्यंत ते देखील पोहोचलेत आमच्या समवेत या टुर्नामेंटला 4 छान लावण्यासाठी. त्यांचं देखील थँक्यू टीम ओमसाई मूवीज. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना गोलंदाजीवरती गोलंदाज शैलेश, सौभाग्यवती सिद्धीजी पाटील मॅडम, दिशाजी जाधव मॅडम, त्याचबरोबर नक्कीच आपण पाहू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आमच्या महिला शक्ती, या आधीच उल्लेख केला होता ना की आता महिला शक्ती चूल आणि मूळपर्यंत नाही राहिला, मग त्या अगदी व्यावसायिक पटलावरती असू द्या या राजकीय पटलावरती असू द्या तिथे देखील कार्यरत आहेत. आणि याआधी असायचं ना की फक्त महिलांचा विचार केला तर मग ते चूल आणि मूळ तिथपर्यंतच, पण आता नाही आहे तसं. आता अगदी पुरुषांच्या जोडीला खांद्याला खांदा लावून देखील ते काम करताना पाहायला मिळतात, आणि त्या सर्व महिला शक्ती आमच्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. बहुतेक मॅचकडे पुन्हा एकदा शैलेश आहे गोलंदाजीवरती, षटक क्रमांक 3 घेऊन. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर 13 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 6, आणि षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत
जर बघितला गेला तर शैलेशने कुठल्याही प्रकारची धाव दिलेली नाही आहे, म्हणजे प्रतीक जाधवच्या अगेन्स्ट 2 निर्धाव चेंडू हाताळले गेले. पाहू शकाल आपण टप्पा पडल्यानंतर चेंडूने दिशा बदलली गेली आणि तदनंतर दशा देखील बदलताना पाहायला मिळाली. पुढचा चेंडू शैलेश, यावेळेस पहा लॉफ केला चेंडूला, तिथे पाठीमागे खेळाडू तैनात, विकेट डाऊन केला जाईल. विकेट क्रमांक 3. फलंदाज प्रतीक जाधव मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळेल. यस, धन्यवाद धन्यवाद दिसे. दरम्यान आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल उपाध्यक्ष सुचित्रा मॅडम यांचा देखील इथे आगमन झालं. त्याचबरोबर सरचिटणीस भिवंडी ग्रामीण सिद्धीजी पाटील मॅडम यांचं देखील इथे आगमन झालं. त्याचबरोबर कामिनी पाटील मॅडम यांचं देखील आगमन झालं आहे. त्याचबरोबर स्वराजी जाधव मॅडम यांचं देखील आगमन झालं आहे आणि दिशा जाधव मॅडम यांचं देखील आगमन झालं आहे. सर्वांचं धन्यवाद आणि वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे या टुर्नामेंटच्या माध्यमातून. आपण पाहतोय रॉयल क्लब झिडके आयोजित भारतीय जनता पार्टी चषक 2023चा हा महासंग्राम पाहायला मिळत आहे. तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 19 या आकड्यावरती स्थिरावली गेली आहे. चेंडू क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे आणि मग गोलंदाजीवरती गोलंदाज शैलेश भुईर. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला न्यू बॅटर मनीष पाटील पाहायला मिळतोय. आता जिम्मेदारी मनीष आणि मोनिश जाधव या दोघांवरती आहे, कारण की मॅचचं समीकरण पाहिला गेलं ना तर ज्या पद्धतीने 3रं षटक प्रगतीपथावरती असताना धावा पाहायला पाहिजे होत्या स्कोरबोर्डवरती, त्या दिसलेल्या नाही आहेत अजून देखील. म्हणजे टीम धोंडावडवली संघ इथून वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न नक्कीच करते, पण आता येणाऱ्या वेळेमध्ये त्यांना दाखवावं लागेल. दरम्यान आदरणीय व्ही.टी. पाटील सर यांचं इथे शुभागमन झालं. यस, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत आदरणीय दिनकरजी पाटील साहेब माजी उपसरपंच झिडके आणि त्यांच्या समवेत आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब यांचं देखील इथे आगमन झालं. यस, वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू पंचांचा इशारा, यस निर्धाव चेंडूची सांगता होत्या. शैलेशच्या माध्यमातून आतापर्यंत वैयक्तिक जर विचार केला तर एकच धाव दिली आहे, ती देखील वाईटच्या स्वरूपामध्ये. म्हणजे बॅटला लागून अजूनपर्यंत चेंडू आलेला धावा आलेला नाही आहे. पुढचा चेंडू वन्स अगेन वन मोर टाइम, आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता. अव्वल दर्जाची गोलंदाजी केली जाते. विकेट पडले आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर धावसंख्या फळकावरती 20. गोलंदाज शैलेश, हा चेंडू पहा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात आहे क्षेत्ररक्षक तैनात तिथे आणि फेकी करेपर्यंत धाव नाही आहे कुठल्याच प्रकारची. मोनिश जाधवला ठाऊक होतं की इथे स्ट्राईक घेणं गरजेचं आहे पुढच्या षटकामध्ये, त्या अनुषंगाने इथे विकेट डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि मात्र मनीष पाटील हा मैदानाच्या बाहेर मंद मंद पावलाने जाताना पाहायला मिळतोय. धन्यवाद. चला बोलतोय मॅचमध्ये पुन्हा एकदा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोचली गेली, ती म्हणजेच 20 या आकड्यावरती. शैलेश भुईरने का अप्रतिम काय दर्जेदार गोलंदाजी केली, खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. फक्त एकच धाव दिली गेली, ती देखील वाईडची. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होती. आणि मग 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 20 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. शेवटचं अंतिम मी म्हणेन की हे षटक नव्हे तर आता हे 6 चेंडू म्हणजे 6 गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज असतील धावसंख्या इथून वाढवण्याची. कारण की जितक्या धावा तुम्ही जोडाल तितक्या तुम्हाला डिफेंड करायच्या आहे. म्हणजे तुम्हाला डिफेंड करण्यासाठी एक चांगला धावसंख्या पाहिजे असेल तर इथून येणाऱ्या 6 चेंडूवरती जितकं काही प्रयत्न करता येतील ते करावं लागेल. म्हणतात ना प्रयत्नार्थी परमेश्वर,
तुम्हाला परमेश्वराचा दरवाजा उघडायचा असेल किंवा परमेश्वराचे दर्शन घ्यायचं असेल तर त्याआधी तुम्हाला कुठलाही प्लॅटफॉर्म असू द्या तिथे तुम्हाला संघर्ष करावाच लागतो, प्रयत्न करावेच लागतात आणि ते प्रयत्न आता करताना पाहायला मिळेल का टीम झिडके संघ. गोलंदाजीवरती गोलंदाज आवेश, षटक क्रमांक 4, पहिला चेंडू, यावेळेस मोनिश हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक आहे, उमेश दळवी झेल खाली येतोय आणि मग चुकी कशी होईल, विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. मोनिश जाधव बॅक टू द डगआउट. नक्कीच धन्यवाद. तर पहिल्या चेंडूवरती आवेशने एक महत्त्वाचा विकेट मिळवून दिल्यानंतर आता मॅचमध्ये ट्विस्ट आलाय. स्ट्रायकर एंडला न्यू बॅटर लौकिक आणि मग नॉन स्ट्रायकर एंडला आकाश गायकवाड. आवेश पुन्हा एकदा सज्ज होत आहे. हा चेंडू पहा अगदी ब्लॉक हॉलमध्ये लौकिकने ड्राईव्ह केला गेला चेंडू एकदा कंप्लीट केली. पहा अगदी क्षेत्ररक्षण प्रज्वलचं किती चांगल्या पद्धतीने तिथपर्यंत पोहोचला, चेंडूला कलेक्ट करून उचलण्यापासूनपर्यंत एक धाव दिली गेली आणि मग त्या एका धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती 1ने वाढेल जाऊन पोचली गेली, ती म्हणजेच 21-21 या आकड्यावरती. मागचे जर 7 चेंडू पाहायला गेले ना तर बॅटला लागून फक्त 1 धाव आली. पुढचा चेंडू यावेळेस लाफ करण्याचा प्रयत्न, हवेत मिस टाइम, झेल घेण्याची संधी आणि आकाश गायकवाड देखील इथून मंद मंद पावलाने बाहेर येताना पाहायला मिळतोय. धन्यवाद. दरम्यान आमच्या नारी शक्ती आमच्यापासून नक्कीच रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. रविवारच्या दिवशी देखील त्यांचं इथे आगमन होणार आहे. ओके ओके. इस दरम्यान इथे शुभागमन होत आहे. सौभाग्यवती शीतलजी तोंडलेकर जिल्हा अध्यक्ष यांचं इथे शुभागमन झालं. यस वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या फळकावरती आहेत त्या म्हणजेच 23-23 या आकड्यावरती 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चेंडू क्रमांक 5 प्रगतीपथावरती गोलंदाज सज्ज होत्या पुन्हा एकदा. पुढचा चेंडू यावेळेस वेगाने विकास पवारच्या विरोधामध्ये चेंडू सरळ निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि मग निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली गेली, ती म्हणजे 23-23 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होता. यावेळेस पहा खूप चांगल्या पद्धतीने चेंडूवर ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. योगेश दळवी तिथपर्यंत पोहोचण्याआधी चेंडू सरळ निघून गेला, तो म्हणजे चौकाराकरिता आणि 4 धावांच्या जोडीने धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजे 27-27 या आकड्यावरती. विजयासाठी 24 चेंडू 28 धावांची गरज आहे. यातला विजेता संघ टीम वारेट संपवत लढेल. मी सर म्हणेन की 24 चेंडूमध्ये 28 धावा देखील रोखू शकतात. अगदी आपल्याच परिसरामध्ये सर बघितला गेला तर NR बोरपाडा आयोजित स्मृती चषक जेव्हा चालू होतं, क्वालिफायची मॅच होती. एका बाजूला टीम बोंबेपाडा, विपक्षामध्ये आपल्याला संघ कोल्हाचा पाडा पाहायला मिळाली होती आणि 24 चेंडू 26 धावांची गरज असताना 8 धावा राखून जिंकली होती टीम कोल्हाचा पाडा. म्हणजे केलं तर मग कुठेच अशक्य नाही आहे. या क्रिकेट विश्वामध्ये देखील म्हणा, नाहीतर आयुष्याच्या पटलावरती म्हणा, जर तुम्ही करू शकाल, तुमच्यात जर करण्याची जिद्द असेल ना, तर मग अशक्य गोष्टीचा शब्द असं तुमच्या डिक्शनरीमध्येच नाही आहे असं देखील म्हणतात. पण आता हे करता येईल का? या 24 चेंडूमध्ये धावा रोखायच्या आहेत त्या म्हणजेच 28.
तस नक्कीच मापोली ट्रॉफीमध्ये देखील एक गोड आठवण ती देखील याच संघाच्या विपक्षामध्ये रॉयल झिडके संघाने 29 धावा डिफेंड केल्या होत्या. म्हणजे त्यावेळेस जर तुम्ही 29 धावा डिफेंड केला तर इथे देखील करू शकता. दरम्यान आमचे लिजंड खेळाडू आमच्या गावचे आदरणीय श्यामजी पाटील साहेब यांचं इथे शुभागमन झालं. यस, वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. होतं मॅचकडे 24 चेंडू विजयासाठी 28 धावांचं लक्ष दिलं गेलं आहे. हे 28 धावांचं लक्ष आता इथून रोखलं जाईल का की बनवलं जाईल हे ऐकवण्यासाठी या मायक्रोफोनवरती आमचे गुरुवर्य असिंजी साठे सर यांना मी आमंत्रित करतोय. धन्यवाद मोनिश. रॉयल क्लब झिटके द्वारा आयोजित भारतीय जनता पार्टी ट्रॉफी 2023 में मैं यासीन साठे अपने साथी कमेंटेटर मोनिश पाटिल के साथ एक बार तमाम अतिथिगणों और एवं दर्शकों का हार्दिक स्वागत करता हूं. 24 गेंदों में जीतने के लिए 28 रनों का लक्ष्य लेके का पीछा करने के लिए दोनों सलामी के बल्लेबाज दरम्यान इथे शुभागमन झालंय. सौभाग्यवती सारिकाजी शेलार मॅडम उपाध्यक्ष भिवंडी यांचं इथे शुभागमन झालं. यस, वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी ट्रॉफी 2023 का ये भव्य आयोजन बड़ा ही सुंदर दृश्य उत्पन्न करता हुआ ये ग्राउंड संध्या का समय हल्की हल्की बयार बहती हुई एक तरह की चेतना जगाती हुई. वहाँ पे ये गेंद और बल्ले के बीच में कड़ा संघर्ष. जो दर्शक देर से आए, जिन्होंने अपना यूट्यूब चैनल देर से खोला, उन्हें मैं बताता चलूँ कि टॉस जीता था यहाँ पे ढूंढावडोली के कप्तान ने और पहले बल्लेबाजी करने का आमंत्रण दिया था रॉयल झिटके को. और पहले बल्लेबाजी करते हुए केवल 27 रन बनाने में सफल हुई थी रॉयल झिटके की टीम. और अब 28 रनों का लक्ष्य पूरा करने के लिए दोनों सलामी बल्लेबाज ढूंढावडोली के इस वक्त मैदान के बीच. जबकि गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे शैलेश पाटिल, रॉयल झिटके के सबसे अनुभवी गेंदबाज. पहली गेंद शैलेश, राइट आर्म ओवर द विकेट, घूम के खेलने का प्रयास किया. चूंकि बल्लेबाज पूरी तरह से विकेट कीपर भी के धर नहीं कर पाए. 22 का इशारा एम्पायर का. अतिरिक्त रन मिला. अतिरिक्त रनों के साथ रनों की शुरुआत होती हुई ढोंडावडोली टीम की 1 रन बगैर किसी विकेट के नुकसान पे. वारेड संघाच्या संघनायकाने नाणेफेकसाठी तयार राहायचं. याच्यानंतर होणारा सामना. शैलेश की दूसरी गेंद, शॉर्ट गेंद थी, उसे दिशा दे दी है. डिब्बे को डिस्को लेके क्षेत्र में गेंद जा रही है. 1 रन पूरा कर लिया. दोनों बल्लेबाजों ने दूसरे रन के लिए निकलेंगे और गेंद चली गई डिब्बे को डिस्को बाउंड्री के बाद 4 रनों के लिए. शानदार चौका. और उसे पंच कर दिया. जब तक कि फील्ड होती गेंद मिड ऑन के क्षेत्र में दौड़ के 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने. और इसे 1 रन की सहायता के साथ ढूंढावडोली टीम का योग बढ़ता हुआ पहुंचा 6 रन बगैर किसी विकेट के नुकसान. अच्छी पार्टनरशिप बनती हुई. पावर प्ले का फायदा उठाना चाहते हैं, लेकिन प्रशंसा करनी होगी यहाँ पे शैलेश की अच्छी गेंदबाजी. इस बार शॉर्ट गेंद थी, पुल करने का प्रयास था. चूंकि बल्लेबाज पूरी तरह से एक बार फिर से विकेट कीपर ने गैदर कर लिया. एक और डॉट बॉल निकालने में सफल. जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन शैलेश द्वारा अपने पूरे अनुभव का निचोड़ अपनी गेंदबाजी में लगाते हुए केवल 6 रन बनाने में सफल हुई है अभी तक ढूंढावडोली की टीम. पावर प्ले में ज़्यादा से ज़्यादा रन बटोरने का प्रयास कर रहे हैं दोनों बल्लेबाज.
लेकिन प्रशंसा को करनी होगी शैलेश जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं। एक बार फिर से ब्लॉक आउट में पकड़ने का प्रयास किया था, जड़ों में डाला, बॉटम एज लगा और जब तक के पॉइंट के क्षेत्र में फील्ड होती दौड़ के 1 रन पूरा कर लिया। अच्छे ओवर की समाप्ति, बांधे रखा दोनों बल्लेबाजों को, कठिन परीक्षा ली, अग्नि परीक्षा ली दोनों बल्लेबाजों की, हाथ खोलने का मौका नहीं दिया, एक चौका जरूर खाया। तो पहली ओवर की समाप्ति के बाद 7 रन बनाने में सफल। अठारह गेंदों में अब जीतने के लिए 21 रनों की जरूरत। कोई बड़ा कठिन लक्ष्य नहीं है, लो स्कोरिंग मैच होने के ये आसार। धन्यवाद. दरम्यान आदरणीय संतोषजी पाटील साहेब, झिडके गावचे गोड व्यक्तिमत्व यांचं इथे शुभागमन झालं. यस, वेलकम, आपला हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. ऐसे तो लक्ष्य काफ़ी आसान नज़र आ रहा है, लेकिन जिस तरह की यहाँ संध्या के समय परिस्थिति बदली है ग्राउंड पे, शॉट लगाना बड़ा मुश्किल, गेंद रुक के आ रही है, बल्ले के बीच नहीं आ रही, और उसके बाद रॉयल झिटके के पास बहुत ही अच्छा बॉलिंग अटैक है, तो ये इतना आसान नहीं जाएगा। क्योंकि जिस तरह से आपने देखा शैलेश ने पावर प्ले में गेंदबाजी की, दोनों बल्लेबाजों को बांधे रखा, कोई बहुत बड़ा स्कोर बनाने नहीं दिया, और अब प्रेशर थोड़ा सा जरूर होगा बल्लेबाजों पे। सुयोग की गेंद और इस गेंद को स्विप कर दिया है शानदार तरीके से, गेंद सीधी चली गई डिब्बे को, इसको एक बाउंड्री के बाद 6 रनों के लिए। शानदार छक्का पर जोर के बल्ले से आता हुआ डिब्बे को पॉइंट के क्षेत्र में, इस बार पुल करने का प्रयास बोल्ड कर दिया, जबरदस्त कमबैक सुयोग द्वारा। परजोर का महत्वपूर्ण विकेट झटकने में सफलता पाई यहाँ पे सुयोग ने। हालांकि पहली गेंद पे छक्का जरूर खाया था, लेकिन उसके बाद अच्छा कमबैक सुयोग द्वारा। इन 6 रनों की सहायता के साथ योग बढ़ता हुआ पहुंचा अब धोंडा वडोली टीम का 13 रन बगैर 1 विकेट के नुकसान पे। 28 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है यहाँ पे धोंडा वडोली की टीम। दूसरी ओवर चल रही है। पहली गेंद पे छक्का खाया सुयोग ने, लेकिन उसके बाद महत्वपूर्ण विकेट झटकने में सफलता पाई। नई बल्लेबाज आ रहे दिनेश। 16 गेंदों में जीतने के लिए अब 15 रनों की जरूरत। बहुत अच्छी गेंदबाजी करने की जरूरत यहाँ पे रॉयल झटके के गेंदबाजों को। चले सुयोग और एक और विकेट का पतन। बिल्कुल समझ में नहीं आए बल्लेबाज को, डॉट बॉल निकालने में सफल। मैं यहां से समझा कि तकरीबन आउट हुई, क्योंकि अपील हुई थी। बेहतरीन गेंदबाजी, तकरीबन उन्होंने विकेट प्राप्त कर लिया था। एक स्टेम के मैं सोचता हूं कि 2 या 3 इंच दूर से गुजरती हुई गेंद बीट किया बल्लेबाज को पूरी तरह से। चारों खाने चित्त करना जिसे कहते हैं, पराजित कर दिया। इस बार शॉर्ट गेंद थी, पीछे कर पुल करने का प्रयास लेती हुई इस बार चली गई गेंद सीधी शॉर्ट फाइन लेके फील्डर के हाथ में। एक और विकेट का पतन। योग के लिए ये दूसरा महत्वपूर्ण विकेट। एक और विकेट का पतन हुआ। इस ओवर में दूसरी सफलता पाई सुयोग ने। नए बल्लेबाज उमेश आ रहे हैं, पहली गेंद का सामना करेंगे। सुयोग के सामने 2
विकेट अभी तक अर्जित कर चुके हैं। एक पहली गेंद पे छक्का खाया था सुयोग ने, लेकिन उसके बाद फिर विकेट लिया, फिर डॉट बॉल निकाली, उसमें भी तकरीबन विकेट ले ही लिया था सुयोग ने, और चौथी गेंद पे भी विकेट, यानी 4 गेंदों में 6 रन दे के 2 महत्वपूर्ण विकेट। चले सुयोग, राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस बनाया, हवा में जरूर थी गेंद, गेंद जा रही है डीप, एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में बहुत ही खराब फील्डिंग का प्रदर्शन था, केवल 1 रन मिलना चाहिए था, 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने। यहां पे अच्छी फील्डिंग और अच्छी गेंदबाजी करने की जरूरत रॉयल झिटके को। अपने ये होम ग्राउंड पे खेल रही है उनकी टीम, ढोंडा वडोली की टीम लगातार मुकाबला कर रही है इस मैच में। 13 गेंदों में अब जीतने के लिए 13 रनों की जरूरत। चले सुयोग, राइट आर्म ओवर द विकेट, इस बार घूम के खेलने का प्रयास था, क्रॉस बैट से बिल्कुल गेंद के लाइन में नहीं थे, विकेट कीपर को बीट करती हुई और थर्ड मैन को बीट करती हुई गेंद चली गई। थर्ड मैन बाउंड्री के बाद 4 रनों के लिए। जरूर अच्छी थी, लेकिन बैट्समैन भी बीट हुए, विकेट कीपर भी बीट हुए और थर्डमैन के जो खिलाड़ी थे वो भी बीट हुए, और तीनों लोगों को बीट करती हुई गेंद सीधी चली गई थर्डमैन बाउंड्री के बाद 4 रनों के लिए। तोहफे के रूम में 4 रन मिलते हुए यहाँ पे, और इन 4 रनों की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा 19 रन। 12 गेंदों में अब केवल 9 रनों की जरूरत। ये चौका बहुत ही महत्वपूर्ण आया है। अब 30 ओवर, दो ओवर आना शेष और केवल 9 रनों की जरूरत। बहुत ही जबरदस्त गेंदबाजी करनी होगी यहाँ पे 2 गेंदों में रॉयल झिटके के गेंदबाजों को, क्योंकि अपने ये होम ग्राउंड पे खेल रहे हैं, अपने लोगों के सामने खेल रहे हैं, एक तरह का प्रेशर होगा। मोनीस के कंधों पे बहुत ज़्यादा प्रेशर। सब में अनुभवी गेंदबाज है यहाँ पे रॉयल झिटके के, शैलेश के साथ गेंदबाजी करते हैं, बेहतरीन गेंदबाजी करते हैं मोनीस, उनसे काफ़ी उम्मीद। उनकी 6 गेंदों में वो इतना दमखम रखते हैं कि मैच का रुख पलट दे। इसी ओवर में तय हो जाएगा कि मैच ढूंढा वडोली की तरफ जाएगा या फिर रॉयल झिटके जीतने में सफल होंगी। ये जंग, ये बैटर देखना बड़ा, ये संघर्ष गेंद और बल्ले के बीच में देखना बड़ा बड़ा मजा आएगा देखने में। मोनीस गेंदबाजी के लिए तैयार। शैलेश के लिए पहली गेंद और हवा में उठा के मार दिया है। यतीन वहां पे मौजूद, प्रयास अच्छा था यतीन का। दूसरे रन के लिए निकल पड़े दोनों बल्लेबाज, और दूसरा रन भी दोनों बल्लेबाजों ने आसानी के साथ पूरा कर लिया। अब बची हुई 11 गेंदों में जीतने के लिए केवल 7 रनों की जरूरत। हवा में जरूर थी, प्रयास भी किया था यतीन ने, लंबी दौड़ लगानी पड़ी थी। इस तरह के कैचेस लेना मुश्किल हो जाता है, और जब आपकी उम्र ज़रा थोड़ी सी ज़्यादा हो तो और ज़्यादा मुश्किल हो जाता है। मोनीस तैयार, राइट आर्म ओवर द विकेट, खूबसूरत स्वीप, कलात्मक शॉट, डिब्बे को इसको लेके क्षेत्र में 1 रन पूरा कर लिया। दूसरा रन भी आसानी के साथ पूरा कर लेंगे दोनों बल्लेबाज। और थ्रो हुआ, करेक्ट नहीं कर पाए, तीसरा रन भी पूरा कर लिया। चौथे रन के लिए निकलना चाहते, चौथा रन भी पूरा कर लेंगे। अब 4 रन पूरे कर लिए। आज कुछ भी अच्छा नहीं हो रहा यहाँ पे रॉयल झिटके के लिए अपने होम ग्राउंड पे, जहां पे अब केवल 3 रनों की जरूरत जीतने के लिए। जहां पे केवल 1 रन मिलना चाहिए था वहां पे 4 रन दे बैठे। बहुत ही लचर, बहुत ही खराब फील्डिंग का प्रदर्शन यहाँ पे रॉयल झिटके के फील्डर्स द्वारा। लेग स्टंप के बाहर किए थे, मोनीस ने स्वीप कर दिया था शानदार तरीके से उसे, डिब्बे को इसको लेके क्षेत्र में। चले मोनीस आगे निकले, पंच किया है गेंद को, लेकिन फील्डर वहां पे मौजूद, एक और विकेट का पतन। रामवाडी गावाचा टायगर भारी फेमस बघाय
अब नए बल्लेबाज आए हैं आदेश। 9 गेंदों में जीतने के लिए केवल 3 रनों की जरूरत। आसान सा मैच की ढूंढा वडोली के बल्लेबाज बनाते हुए। और इस स्थिति में रॉयल झिटके की टीम जो दिखाई दे रही है उसके लिए पहले तो उनके बल्लेबाज जिम्मेदार है, अच्छी जिम्मेदाराना बल्लेबाजी नहीं की और फील्डिंग तो बहुत ही खराब की। ढूंढा वडोली के बल्लेबाज को मौका दिया बार बार, रिवर्स स्वीप खेलने का प्रयास था इस बार, चूंकि बल्लेबाज एम्पायर ने इसे दिशाहीन घोषित किया, एक अतिरिक्त रन मिलेगा। अब बची हुई 9 गेंदों में केवल 2 रनों की जरूरत जीतने के लिए। रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, लेग स्टंप के बाहर थी गेंद, चुके थे बल्लेबाज पूरी तरह से, विकेट कीपर ने गैदर कर लिया लेकिन एम्पायर ने उसे दिशाहीन करार दिया। चले मोनिश राइट मोड़ द विकेट। इस बार ऑफ स्टंप के बाहर थी, वाइड यॉर्कर करने का प्रयास था, अपनी जगह पे खड़े रह के छेड़खानी करने का प्रयास किया, चूंकि बल्लेबाज को पूरी तरह से एक आउट बॉल निकालने में सफल। अब बची हुई 8 गेंदों में जीतने के लिए 2 रनों की केवल जरूरत। मोनिश पाटिल छोटे से रनअप के साथ राइट अप मोड़ द विकेट। इस बार सीधे बल्ले से खेलना चाहते थे, एज लेती हुई गेंद चली गई थर्ड मैन के क्षेत्र में। 2 रन मिल जाएंगे दोनों बल्लेबाजों को आसानी के साथ और ढोंडा वडोली की टीम आसानी के साथ इस मैच को जीतते हुए। ढोंडा वडोली संघाच्या संघ नायकाला विनंती आहे नाणेफेक करण्यासाठी त्वरित यायचे नाणेफेक कक्षात। नाउ ओवर टू मोनिश पाटिल, another very sweet voice and sweet commentator of Marathi. मोनिश पाटिल।